श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आता तुम्ही बघितलेच असेल की मी देवीसाठी छान सुंदर अशी साडी बनवलेली आहे. तर ती मी कशी बनवली तर चला बघूयात. तर इथे मी घेतलेला आहे एक कपडा. हा खरं म्हणजे ब्लाऊज पीस नाही आहे. माझ्या आईने नवीन सुंदर अशी नऊवारी घेतली होती, पण ती खूप मोठी होती, त्याच्यामुळे त्याच्या काठ कापून घेतल्या होत्या. आणि तो कपडा, तो फॅब्रिक आणि त्याच्यावरची डिझाईन आणि कलर इतका सुंदर आहे की तो मला फेकून द्यावासा अजिबातच वाटला नाही. सो मी डिसाईड केलं की आपण ह्या साडीपासून छान सुंदर अशी कलर्ससाठी साडी बनवूयात. सो तुम्हाला इथे दिसतच असेल की मी कपडे जॉईंट करून घेतलेले आहेत. एकूण 4 कप्पे होते जे मी एकमेकांना जॉईंट करून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अस्तर दिसतच असेल, तर हा घेतलेला आहे मी अस्तर. आय नो की कपडा आणि अस्तरमध्ये कलरमध्ये खूप फरक आहे, पण तो त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो आहे, त्याच्यामुळे मी हा घेतला, कारण दुसरा ह्या कलरचा अस्तर माझ्याकडे अवेलेबल नव्हता. सो म्हणून मी हा घेतला आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला पीस आहे त्याच मेजरमेंटचा आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे. सो इथे आधी मी तुम्हाला पीसची लांबी आणि रुंदी सांगते. सो याची लांबी आहे ती आहे 25 आणि रुंदी आहे ती आहे 9.5. माझ्याकडे जो कलश आहे, जो गडू आहे, तो मोठ्या साईजचा आहे, त्याच्यामुळे इथे मी मेजरमेंट थोडं वाढवून घेतलं आहे. तुमच्याकडे जर छोट्या साईजचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये मेजरमेंट कमी जास्त करू शकता. सो आता आपण अस्तरवरती मार्किंग करून घेऊयात. सो इथे आधी मी रुंदी घेतलेली आहे. रुंदी आहे 9.5 आणि जी आपली लांबी आहे ती आहे 25. सो इथे मी 9.5 रुंदी आणि 25 लांबी अशी मार्किंग करून घेतलेली आहे. सो इथे मी मोठ्या साईजची स्केल घेतलेली आहे. जेव्हा मम्मीने ही स्केल आणली तेव्हा मी विचार केला की एवढी मोठी स्केल कशासाठी हवी आहे. पण आता मी त्या स्केलचा वापर करते आहे, तर मला कळतं आहे की ती स्केल किती महत्त्वाची आहे. कारण ह्या स्केलने मी कितीही लांबीची आपली जी लाईन आहे ती आपण इझिली काढू शकतो. सो ही मोठी स्केल माझ्यासाठी खरंच खूप छान फायदेशीर झालेली आहे जेव्हा मी आता तिचा वापर करते तेव्हा. असो, तर इथे आता आपली लांबी आणि रुंदी मी जॉईंट करून घेते आहे. सो लांबी आणि रुंदी जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला ती कट करून घ्यायची आहे. सो इथे लांबी आणि रुंदी जॉईंट करून झालेली आहे. मी अस्तर घेण्याआधी अस्तरला मी आधी प्रॉपर इस्त्री करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल की अस्तर एकदमच प्लेन आणि छान आहे. सो आता इथे आपण आपलं जे अस्तर आहे ते कट करून घेऊयात. सो मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे, ते आता मी कट करून घेतलेलं आहे. परफेक्ट आपला जेवढा ब्लाऊज पीस, जेवढा कपडा आहे त्याच साईजचा आपल्याला अस्तर कट करून घ्यायचा आहे. सो इथे आपला अस्तरसुद्धा कट करून झालेला आहे. सो हा आहे अस्तर आणि हा आहे आपला मेन ब्लाऊज पीस. सो आता आपल्याला काय करायचं आहे, हा 4ही साईडने आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. मी इथे अस्तरचा वापर केला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कॅनव्हासचा सुद्धा वापर करू शकता. पण जेव्हा आपण हे कपडे धुतो, वापरून झाल्यानंतर ठेवण्यासाठी आपण जेव्हा हे कपडे धुतो, तो कॅनव्हास असतो तो कडक असा होतो, त्याच्यामुळे मी इथे अस्तरचा वापर केलेला आहे. कारण तुम्ही अस्तर कितीही धुतलात तरी तो आहे तसाच्या तसाच राहतो, अजिबात कडक वगैरे होत नाही. सो इथे अस्तर आणि आपला जो ब्लाऊज पीस आहे तो मी जॉईन करून घेतलेला आहे. सो आता आपला जो मेन पार्ट आहे तो आहे प्लेट्स पाडण्याचा. सो प्लेट पाडताना आपल्याला एकदम काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. वरच्या साईडला प्लेट्स वाकड्या तिकड्या वर खाली असल्या तरीही चालतील, पण जी आपली मेन खालची लाईन आहे तिथे प्रत्येक प्लेट ही सेमच यायला हवी, प्रत्येक प्लेट सारखी यायला हवी. सो इथे मी तुम्हाला दाखवते की मी प्लेट कशा पाडते आहे. आणि जर तुमच्या फॅब्रिकची म्हणजे तुमच्या ब्लाऊज पीस आणि अस्तरची साईज एकदम सेम असेल, प्रॉपर मेजरमेंटमध्ये असेल, तर तुमच्या प्लेट्ससुद्धा मी जशा इथे पाडलेल्या आहेत सेम ॲज इट इज सेम अशाच प्लेट्स येतील. पण जरी तुमच्या प्लेट्स वरखाली झाल्या तर वरच्या साईडला वरखाली झाल्या तरी चालते, मग खालची साईड आपली प्रॉपर हवी, प्लेट्स सेम हव्यात सगळ्या. सो इथे मी प्लेट्स पाडून घेते आणि इथे मी प्लेट्स पाडून झाल्यानंतर प्रत्येक प्लेटला मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे. सो प्रत्येक प्लेटला आपण अशी टाचणी लावून घ्यायची आहे, म्हणजे जेव्हा आपण मशीनवरती ही स्टिच करण्यासाठी नेऊ तेव्हा आपल्याला इझी पडतं स्टिच करण्यासाठी. सो इथे मी प्रत्येक प्लेटला टाचणी लावून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक प्लेट एकदम परफेक्ट आलेली आहे, सेम साईजची आलेली आहे. आणि आपली वरची आणि खालची दोन्हीही लाईन आपल्या सेम आलेल्या आहेत आणि मेन आहे आपली खालची लाईन, तीसुद्धा परफेक्ट आलेली आहे. सो आता आपण वरती टाचणी लावून घेतलेल्या आहेत तिथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे.
सो आपण जसं जसं स्टिच करत जाऊ तसं तसं आपण ज्या टाचण्या लावलेल्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. सो इथे तुम्ही बघू शकता की टाचण्या लावल्या होत्या म्हणून इझिली आणि पटकन आपण ते स्टिच करू शकलेलो आहे. तो स्टिच करून झाल्यानंतर आपला जो वरचा एक्स्ट्राचा भाग होता तो मी कट करून घेतलेला आहे. सो कट करून झाल्यानंतर आपल्या खालच्या साईडला प्लेट्सला मी टाचणी लावल्या होत्या त्यासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत. सो आता आपल्याला बनवायचे आहे नॉड. आपण जिथे स्टिच केलेलं आहे तिथे आपल्याला छान नॉड बनवायचे आहे कलशला बांधण्यासाठी साडी. सो त्यासाठी सुद्धा मी इथे रँडमली मेजरमेंट घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं हवं तेवढं घ्या. मी रँडमली घेतलेलं आहे तरी मी तुम्हाला सांगते की मी किती घेतलेलं आहे. सो इथे मी लांबी घेतलेली आहे ती आहे 21 सेंटीमीटर आणि इथे रुंदी घेतलेली आहे ती आहे 1 सेंटीमीटर. सो लांबी आहे 21 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 1 सेंटीमीटर. ओके. सो आता इथे मी जसं आपला ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे तसंच आपल्याला अस्तरवरती सुद्धा सेम मार्किंग करून घ्यायचं आहे. सो इथं मी अस्तरसुद्धा सेम मेजरमेंटमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि त्याला मी स्टिच करून सुद्धा घेतलेलं आहे. सो आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला नॉड कशी लावायची आहे. सो आपला हा जो स्टिच केलेला भाग आहे तिथून आपल्याला कपडा स्टिच करत घ्यायचा आहे. म्हणजे आपली जी नॉड आहे त्याच्यामधून आपल्याला ती फिक्स करून घ्यायची आहे. सो इथे मी तुम्हाला दाखवते अशी आपल्याला ती नॉड लावून घ्यायची आहे. सो चला आता आपण स्टिच करू. सो इथे मी ती नॉड स्टिच करण्यासाठी घेतलेली आहे. सो नॉड तिथे स्टिच करून झाल्यानंतर आपला जो पुढचा भाग आहे नॉडचा बांधण्यासाठीचा तो सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. सो ही आहे आपली बॅक साईड. तर तुम्ही बघू शकता जशी फ्रंट साईड आहे तशीच बॅक साईडसुद्धा एकदम परफेक्ट आहे. सो बॅक साईडला सुद्धा आपला जो कपडा राहिलेला आहे वरती तो आपल्याला बॅक साईडने स्टिच करून घ्यायचा आहे. तुम्हाला इथे दिसतच असेल की मी कसं करते आहे. सो बॅक साईडला सुद्धा मी सेम जसं फ्रंटने स्टिच करून घेतला आहे तसंच आपल्याला बॅकने सुद्धा तो स्टिच करून घ्यायचा आहे. सो बॅकने स्टिच करून झाल्यानंतर इथे मी नॉडसुद्धा स्टिच करून घेतलेला आहे. जो आपला साईडचा कपडा होता त्याला मी फोल्ड करून छान अशा नॉड बनवलेल्या आहेत. सो इथे आपली सुंदर अशी साडी तयार झाल्यानंतर इथे आता आपण ओढणी बनवूयात साडीसाठी. साडी आहे तर ओढणी पदर हवाच. सो इथे मी साडीसाठी ओढणीसाठी मी इथे 4 सेंटीमीटरची रुंदी घेतलेली आहे आणि इथे लांबी मी 20 घेतलेली आहे. रँडमली घेतले. तुम्हाला जितकं हवं तितकी मोठी छोटी तुम्ही घेऊ शकता. सो ती घेऊन झाल्यानंतर मी इथे त्याला स्टिच करून घेतलेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये सुद्धा अस्तर घेतलेला आहे. आधी मी 4 सेंटीमीटर रुंदी आणि 20 सेंटीमीटर लांबीची आधी मी कपडा घेतलेला आहे आपला ब्लाऊज पीस आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मधोमध मी एक अस्तर घेतलेला आहे सेम साईडचा. सो इथे मी ओढणीसुद्धा स्टिच करून घेतलेली आहे. सो आता ओढणीला मी काहीच किनार वगैरे लावलेली नाही आहे कारण माझ्याकडे तेवढाच कपडा अवेलेबल होता. सो त्याच्यामध्ये किनारसुद्धा एवढीच होती. सो मला ओढणीला किनार लावायला मिळाली नाही. पण तुम्ही ओढणीला किनार लावलीत एका साईडला जरी जी आपली लांबीची बाजू आहे तिथे जरी तुम्ही लावली तरी खूप सुंदर दिसेल. तर इथे सुंदर अशी आपली साडी तयार झाल्यानंतर आता मी तुम्हाला इथे साडी छान नेसवून दाखवते कलशला. तर त्याआधी मी इथे पाट घेतलेला आहे. पाटावरती मी इथे येलो कलरचा कपडा ठेवलेला आहे. घरात इथे रेड ठेवतात पण मी इथे येलो ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी 2 कलश घेतलेले आहेत आणि एका कलशमध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत आणि एका कलशमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हळद कुंकू आणि तांदूळ घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे सुंदर अशी आपली साडी मी कलशला नेसवलेली आहे. तर हा आहे देवीचा मुकुट आणि हा आहे नारळ. देवीचा मुकुट नारळला बांधण्यासाठी. सो आता इथे मला मम्मी हेल्प करते कारण मम्मीच्या हेल्पशिवाय माझं काहीच काम पूर्ण होत नाही. सो इथे मम्मीने मला थोडी हेल्प केली पानं सेट करण्यासाठी. सो त्याच्यानंतर इथे मी नारळाला मुकुट लावल्यानंतर आपल्या जे देवीचा मुकुट आहे तो मी गडूवरती ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मी छान सुंदर अशी लाल टिकली लावलेली आहे ज्याच्यामध्ये डायमंड आहे. त्याच्यानंतर हे आहेत कानातले जे छान सूट होत आहेत त्या कलर वाईज म्हणून मी हे कानातले घेतलेले आहे जे की कुंदनचे आहेत. त्याच्यानंतर मी सुंदर साजेशी अशी नथ देवीला नाकामध्ये घातलेली आहे. त्याच्यानंतर मी भांगेमध्ये थोडंसं कुंकू भरलेलं आहे ज्याने खूप सुंदर असा लूक येतो. त्याच्यानंतर माझ्याकडे जे दागिने होते ते मी घातलेले आहेत. सो त्याच्यानंतर हा आहे आपला गजरा जो मी गळ्यामध्ये घातलेला आहे आणि त्याच्यानंतर एक जो गजरा आहे तो मी असा
वरून छान घालून सोडून दिलेला आहे खाली. आणि त्याच्यानंतर ही आहे आपली ओढणी, जिला मी बॅक साईडने छान अशी समोर घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही वेणी आपण डोक्यावर घालतो तिथून तुम्ही ठेवलं तरीही चालेल. सो इथे सुंदर अशी आपली महालक्ष्मी देवी छान सुंदर दिसते आणि साडी तर अप्रतिम दिसते, खूप सुंदर दिसते साडी. आणि साडीचा कलरच इतका छान होता की मी डिसाईड केलेलं की मी गुरुवारसाठी ह्याच फॅब्रिकने, ह्याच ब्लाऊज पीसने मी सुंदर अशी साडी तयार करेन. तर ती साडी झाल्यानंतर ही गेल्या वर्षीची साडी आहे, जिचं मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे गेल्या वर्षी. तुम्ही बघितलं नसेल तर ती व्हिडिओसुद्धा, त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर इथे तुम्ही बघू शकता की याच्यावरती मी बुट्टावर केले होते, सुंदर असे गोल्डन बीडने फूल तयार केले होते आणि मध्ये बुट्टावर केलं होतं. आणि ओढणी आहे तिथेसुद्धा मी बुट्टावर केलं होतं आणि सुंदर अशी त्याला मी लेस लावली होती, ज्याच्यामुळे लूक खूप सुंदर दिसत होता. सो ही साडीसुद्धा मी स्वतः स्टिच केलेली आहे. सो ही आहे तिसरी साडी जी मी गेल्या वर्षीच बनवली होती, गेल्या वर्षीच्या गुरुवारसाठी. सो ही सुद्धा मी इथे रेड कलरचा कपडा घेतला होता आणि त्याच्यावरती ही परफेक्ट अशी किनार मला मिळाली होती, जी मी त्या साडीला स्टिच केली होती. सो त्याच्यानंतर हा आहे ब्लाऊज पीस. हा खरा प्रॉपर ब्लाऊज पीस आहे. मम्मीने नवीन साडी घेतली होती, त्याचा तिने ब्लाऊज शिवलाच नव्हता. सो त्यापासून मी देवीसाठी सुंदर अशी साऊथ लूक देत आहे म्हणून मी सुंदर देवीसाठी अशी साडी तयार केलेली आहे. सो मी तुम्हाला पहिली जी साडी दाखवली आहे ह्या कलरची, ती यावर्षी पहिल्या गुरुवारला आपण ती छान देवीला नेसवणार आहोत. सो 4 गुरुवार आहेत यावर्षी आणि 4ही गुरुवारसाठी मी नवीन अशा साड्या बनवणार आहे. सो ही होती आपल्या पहिल्या गुरुवारची साडी जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सो नेक्स्ट गुरुवारची, दुसऱ्या गुरुवारची जी साडी असेल ती वेगळी असेल, तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो तुम्हालासुद्धा अशा छान स्वतः घरी देवीसाठी साड्या शिवायच्या असतील तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा ही व्हिडिओ बघून, तुम्हीही जर गुरुवार करत असाल तर तुम्ही ही व्हिडिओ बघून तुम्हीसुद्धा कलशसाठी स्वतः साडी स्टिच करू शकता. सो इथे मला खूप छान वाटतं, कारण देवीसाठी मला साडी स्टिच करायला खूप आवडतं. सो तुम्हाला जरी माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात बघ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.